तर आज गेलो होतो बाहेर दवाखान्यामध्ये आणि तिकून आल्याच्या नंतर ना इतकं जास्त थकल्यासारखं होत होतं. बाहेर गेलं की सर्व कामं वगैरे तसेच पडतात आणि आता दिवस लहान आहे आणि थोडं लवकर जायचं होतं आम्हाला. तरी सकाळी थंडीमुळं लवकर नाही उठलं की कामं वगैरे लेट होतात आणि स्वयंपाक वगैरे केला होता. जेवण वगैरे करून गेलो आणि बाकीचा पसारा तसाच ठेवून गेलो होतो. तर मग तिकून आल्याच्या नंतर थोडंसं बसलो रिलॅक्समध्ये आणि मग दारावरच उसाचा रस आला होता तर मग ते घेतला आणि थोडा वेळ बसून मग कामाला लागलो. कारण किचन वटा वगैरे सर्व तसंच होतं फैलून. तर ते सर्व क्लीन करून घेतलं आधी. कपडे वगैरे वॉश करायचे राहिले होते. रोजचे घरचे किती काही कामं केले तरी तितकं थकल्यासारखं होत नाहीत. पण बाहेर गेलं ना की असं वाटते की आता काहीच करावं नाही म्हणून एकदमच थकल्यासारखं होते. तर आम्हाला भरपूर वेळ झाला होता. बाहेर 2 वाजले होते घरी यायला. आता घरी येऊनही थोडा वेळ बसलो आणि असं निवांत. त्याच्यामुळं मग कामालाही वेळ झाला. कपडे वगैरे धुवायला पण वेळ झाला. परंतु आता राहिले की म्हटलं आणखीन सकाळी पण भरपूर होते. तर आता धुवून घेतले. कपडे वगैरे ड्राय होऊन निघतात म्हणून काय वाटत नाही कधी धुवायला. आता दिवस लहान आहे थोडं काही एक्स्ट्राचं काम केलं ना की सर्व दिवस त्याच्यामध्ये निघून जाते. माहीत पडत नाही कधी 4 वाजले आणि कधी 5 वाजले म्हणून. एकदमच लवकर दिवस निघून चालला. तसंच होत आहे माझं तर. आता थंड आहे त्याच्यामुळं सकाळी पण थोडं लवकर उठावं असं वाटत नाही आणि थोडं का लेट उठलं की मग सर्व दिवस त्या कामामध्ये निघून जाते आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं किंवा एक्स्ट्राचं काम करायचं म्हणलं की सर्व दिवस मग त्याच्यामध्ये जाते. तर आता थोडा वेळ होता तर भाजीचं नीट करून ठेवा म्हटलं. कारण भाजी नीट करून असली की पटकन स्वयंपाकाचं सुचते. नाहीतर मग आज करते, उद्या करते आणि ते भाजी पण मग छान राहत नाही तर त्याच्यामुळं मग आधी वेळ होता तर म्हटलं छान चला आता नीट करून ठेवा. तर चला आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.